कोणती येवणी असू द्या, जर देवाची आठवण जर झाली ना तर नक्की त्याचा उद्धार होतो. मायबाप गजेंद्राचं चरित्र पुढे सुखदेवजी महाराज राजा परीक्षितीला सांगतात. त्रिकुटाचल नावाच्या पर्वतावर गजेंद्र नावाचा हत्ती राहतो. हजारो पत्न्या सोबत नाही पा, आणि एवढा मोठा परिवार. उन्हाळ्याचे दिवस, कडकडता उन्हाळा, एक दिवस पाणी पिण्याकरता हा सगळ्या परिवारासोबत गजेंद्र नावाचा हत्ती या एका सरोवरावर खाली पाणी पिण्याकरता आला. आणि पाणी पिण्याकरता आल्यानंतर मायबाप त्या ठिकाणी या गजेंद्राने तिथे पाणी पिलं. सगळा परिवार सोबत आहे, हजारो पत्न्या सोबत आहे. आणि त्या ठिकाणी पाणी पिल्यानंतर उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे त्याला असं वाटलं की या पाण्यामध्ये आपण जलक्रीडा करावी. आणि मग गजेंद्र तो पाण्यामध्ये गेला, सर्व परिवार त्याचा तो पाण्यामध्ये गेला. पण मायबाप त्याच पाण्यामध्ये एक मगर राहत होता, आणि या मगराने गजेंद्राचा पाय धरला. ज्यावेळेस गजेंद्राचा पाय या मगराने धरला त्यावेळेस गजेंद्राच्या लक्षात आलं की आता आपला पाय कोणीतरी या ठिकाणी धरलेला आहे. आणि मग त्या मगराच्या तोंडातला पाय सोडवण्याकरता गजेंद्र त्या ठिकाणी स्वतःची ताकद पणाला लावतो, स्वतः त्या ठिकाणी प्रयत्न करतो. बरं मायबाप त्याच्या लक्षात आलं की आता आपला पाय त्याच्या तोंडातून सुटणं शक्य नाही, कारण मगर हा पाण्यातला प्राणी आहे आणि गजेंद्र हा जमिनीवरचा प्राणी आहे. आणि ज्याची त्याची ताकद ज्याच्या त्याच्या जागेवर मोठी असते. मायबाप ज्याची त्याची ताकद, पाण्यातला प्राणी असेल तर पाण्यातल्या प्राण्याची ताकद पाण्यामध्ये मोठी असते. गजेंद्र हत्ती हा जमिनीवरचा प्राणी, आणि म्हणून तिथे त्याची ताकद पुरत नव्हती, तरी पण स्वतःची पूर्ण ताकद पणाला लावत होता. तो ओढत 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 त्या मगराला त्या सरोवराच्या काठापर्यंत आणायचा, पण तरी सुद्धा मगर परत हत्तीला आतमध्ये ओढून न्यायचा. लक्षात आलं की आता आपलं इथं काही चालत नाही. आणि मग त्याने आपल्या परिवाराचा त्या ठिकाणी मदत घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. परिवाराला बोलवलं, अरे मला याच्या तावडीतून सोडवा. परिवार त्या ठिकाणी थोडीशी मदत करतो. सर्व पत्न्या समोर येतात आणि गजेंद्राला मगराच्या तावडीतून सोडण्याचा प्रयत्न करतात. सर्व ताकद परिवार सुद्धा त्या ठिकाणी पणाला लावतो, पण गजेंद्राचा पाय त्या ठिकाणी सुटल्या जात नाही. शेवटी परिवाराच्या लक्षात येतं, आणि मग ह्या बाकीच्या ज्या पत्न्या, मुलं, बाळ, नातरुंड, पुत्रुंड त्यांनी विचार केला, आता आपण कुठपर्यंत इथं थांबायचं. आता पाय सुटणं तर काही शक्य नाही. आता इथं जर आपण थांबलो तर आपल्याही पाठीमागे काम आहे, आपल्या पाठीमागे सगळं या ठिकाणी बाकीचं आपलंही कुटुंब आहे, आपल्यालाही या ठिकाणी कामधंदा करावा लागेल, आपलंही पोट पाणी आहे. आणि म्हणून सगळ्या पत्न्या, बाकीचे मुलं, सुना त्या ठिकाणी विचार करू लागल्या, आता आपण आपलं इथून निघून जावं. इथे थांबण्यात आता मजा नाही, यांचा पाय काय या ठिकाणी आता सुटल्या जाणार नाही. आणि मग परिवार त्या ठिकाणी बाईबाप हळूहळू हळूहळू हळू एक 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 तिथून बाजूला होतो, निघून जातो. आणि मग गजेंद्र त्या ठिकाणी एकटा पडतो. बाईबाप त्याच्या लक्षात येतं की आता आपलं या ठिकाणी कोणी नाहीये, आता या मगराच्या तावडीतून सोडवणारे आता आपलं या ठिकाणी कोणी नाहीये. आणि त्याच ठिकाणी बाईबाप त्याची तो त्या ठिकाणी त्याला माहित आहे, आता मला याच्यातून सोडवणारा एकच आहे, तो माझा परमात्मा. मायबाप गजेंद्र म्हणजे आपणच आहे, आपल्याही जीवनामध्ये तेच आहे. जीव म्हणजे हा गजेंद्र आहे. आणि या जीवाचा काळरूपी मगर या ठिकाणी पाय पकडतो. मायबाप ज्यावेळेस काळ आपल्याला न्यायला येतो ना, त्यावेळेस कोणी आपल्या सोबत राहत नाही, आणि या काळाच्या तावडीतून आपल्याला कोणी सोडू शकत नाही. शेवटची वेळ अशी असती, सगळी माणसं जोपर्यंत आपलं चांगलं चालतं ना तोपर्यंत आपल्या बरोबर राहत असतात. सगळी माणसं संसारामध्ये आपण पाहत असताना पहा,
माणसं सोबत कोणाच्या राहतात? ज्याचं चांगलं आहे त्याच्या सोबत राहतात का ज्याचं वाईट आहे त्याच्या सोबत राहतात? कसं आहे? पाहुणे रावळे सोयरे धायरे जन हे जे आहे हे सगळं मायबाप चांगला चालतंय तोपर्यंत सोबत राहतं, चांगलं चालतं तोपर्यंत. असं जर आपलं जर या ठिकाणी परिस्थिती जर बिघडली ना त्यावेळेस कुणी आपल्या सोबत नसतं. जो बरी चलन गा तो बरी मनती माझा मानिती लान थोर देह सुखाची काजा इंद्रिय मावळले आला बाकुल आजा कैसा विपरीत झालो तोची देह लोहे तुझा आता बच दृष्टी देई पांडुरंग माझ्या बापा शरण मी आलो तुझा निवारो या बापा. सगळे जोपर्यंत चांगलं चालतं तोपर्यंत पहा. तारुण्य असू द्या, तारुण्य असल्यानंतर घरामध्ये त्या माणसाचा दरदरा असतो. सगळी माणसं तो माणूस आला की घाबरतात, पण एकदा का त्या माणसाचं वय झालं की त्याला कोणी घाबरत नाही. उलट सगळे त्याला नाव ठेवतात इंद्रिय मावळले आला बागुल आजा. काय म्हणतात? लेकर जर रडायला लागले तर म्हणतात गप, नाहीतर कोपऱ्यामध्ये बागुल बुवा बसलेला आहे. कोणाला? म्हाताऱ्याला. कोणी म्हातारा? तेच तरुणपणातलंच. ज्या वेळेस त्या तारुण्य होतं, सगळ्या गोष्टी घरामध्ये आणून देत होता, सगळे त्याच्या पुढे वाकत होते. पण एकदा का म्हाताऱ्यात तेच तारुण्यपणा गेला, म्हातारपणा आलं, ते कोणी ऐकत नाही. मायबाप कोणी ऐकत नाही. काय म्हणते उलट? ऐक नाही, तुम्हाला काही कळत नाही, तुम्ही गपची बसा. अरे ज्याने आतापर्यंत संसार केला त्याच माणसाला आपण शेवटला म्हणतो की तुम्हाला काही कळत नाही. आणि त्याला जर कळालं नसतं त्यानं 2 एकराचा 20 एकर केला असतं का? केला असतं का? जो 2 एकराचा 20 एकर करतो त्यालाच आपण म्हणतो तुम्हाला काही कळत नाही. बरोबर आहे की नाही? मग ही तुमची आमची परिस्थिती आहे. आपण जोपर्यंत चांगलं चालतो तोपर्यंत प्रत्येकाच्या पाठीमागे राहतो. माहिती सगळेजण. सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई. दिल का साथी नहीं रे कोई, दिल का साथी नहीं रे कोई, सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई. सब पैसे के भाई, दिल का साथी नहीं रे कोई, दिल का साथी नहीं रे कोई, सब पैसे के भाई. कशाचे प्रेम ओरिजिनल आहे का महाराज? संसारातले प्रेम हे ओरिजिनल नाहीच आहे. सगळे डुप्लिकेट प्रेम आहे संसारात. आपल्याला वाटतं सगळे आपल्यावर प्रेम करतात, पण प्रेम कशावर करतात ओरिजिनल माहिती आहे का? पैशावर प्रेम करतात. प्रत्येक माणूस पैशावर प्रेम करतो. माणसावर जर प्रेम केलं असतं, अरे माणसं तीच असतात
पण त्यावेळेस मायबाप ज्यावेळेस वय संपत त्यावेळेस त्या माणसाच्या सोबत कोणी राहत नाही का नाही? नाही रे नाही कुणाचे कुणी, 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 बहीण कुणाची भाऊ कुणाचा, बहीण कुणाची भाऊ कुणाचा, बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयी रे, मी यावागे सर्व राहिले, तुटतील धागे दोरे, नाही रे नाही